पडशील हवी कोणा ते तुम्ही आमरण उपोषण बसल्यात हांगा कित्या खातीर बसले? एक मिनिट सांगा. नमस्कार, माझा परिचय दिता हांव गुणेश महादेव गवस वाकोली रावता हांव. तर अशें जालें की एक वन्य हत्ती ओमकार नावाचो हांगा सावंतवाडी तालुक्यात भोंवता. आतां 1.5-2 महिने झाले हे गोष्टी. तर तो कोणाचें नुकसान बी कांय करिना. तो आपल्या पोटाक जाय तितले खाता. आतां येदो व्हडलो हत्ती म्हळ्यार मातशें हे वाटेन जातले, नुकसानही होणारच. तर असं असताना आणि ओंकार कोणालाही त्रास न देणारा असा हत्ती आहे आणि असं असतानाही त्याच्यावर अमानुषपणे दांड्याने हल्ला करणे, त्याच्यावरती आयटम बॉम्ब फेकणे यासारखे किळसवाणे आणि निंदनीय प्रकार या ठिकाणी चालू आहेत. जे वन कर्मचारी आहेत किंवा पोलिसांचे जे कर्मचारी आहेत हेच हे सगळं घडून आणतात असं आमचं म्हणणं आहे. तर हा जो काय प्रकार आहे हा प्रकार थांबावा आणि ओंकारला त्याचा जो नैसर्गिक अधिवास आहे तो त्याला लाभावा यासाठी म्हणून आज हे आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी बांधाकट्टा श्रीराम चौकात करतो आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की वन खातं जे आहे महाराष्ट्र शासनाचं त्यांच्याकडून असा प्रयत्न चाललेला आहे की ओंकारला वनतारा या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. आता वनतारा हे जे काय आहे हे माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की जी जनावरं काही त्यांना म्हणजे अपंगत्व आलेलं आहे किंवा त्यांना काहीतरी त्रास झालेला आहे, लागलं खुपलेलं आहे, तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी त्यांना नेतात. आता ओंकार जो आहे हा वन्य प्राणी, वन्य अधिवासात राहणारा प्राणी आहे आणि ह्याच्यामध्ये देणं कितपत योग्य आहे, वनतारामध्ये देणं कितपत योग्य आहे. तर त्याच्यासाठी आम्ही हे आज प्रोटेस्ट करतो आहोत. आम्ही आमचे बांधव सगळे वाकुलीतले बांधव, आमच्या पंचक्रोशीतले सगळे बांधव भगिनी आहेत, त्या सगळ्या मिळून आम्ही वनतारामध्ये न्यायाला देणार नाही. आमचा कठोर विरोध आहे. आणि ज्या दांड्याने जी काय त्याच्यावर मारहाण झालेली आहे ओंकारवरती, तर ती जी व्यक्ती आहे ती सशर्त निलंबित झाली पाहिजे, सेवेत तत्काळ निलंबित व्हावी यासाठी आमचं हे उपोषण आहे. त्याचप्रमाणे सुतोई बॉम्बने ज्याने आघात केलेला आहे ओंकारवर, तर पोलीस प्रशासनाने याची सखोल चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करावी अशी आमची मागणी. कोणाकडे तुम्ही मागणी करतात? म्हणजे सरकारकडे करतायत की पोलीस खात्याकडे करतायत किंवा वन खात्याकडे करतायत? आम्ही वन खात्याकडेही केलेली आहे, पोलीसकडेही केलेली आहे आणि प्रशासनाकडे आपण करतो. उद्या त्या संदर्भात आम्ही निवेदन द्यायला जाणारच आहोत. आमचे निवेदन दिले नाही, निवेदन दिलेलं हे दिलेलं ऑलरेडी दिलेलं आहे. आता एक वेगळं निवेदन आमच्या उद्या सगळे भाऊ आमचे घेऊन जाणार. कोर्टमध्ये गेलेले आहेत ते कोर्ट तुमच्यापैकी कोण कोर्टमध्ये गेलं आहे? नाही, आमच्यापैकी कोर्टमध्ये गेले म्हणजे आमच्याच म्हणजे जे वन्य प्राणी प्रेमी आहेत ते गेलेले आहेत आणि आमचं त्यांना पण समर्थन आहे आमचं सगळ्यांचं. आपलं काय मत आहे?
ओंकारला विनाकारण त्रास देत आहे. काय कोणाचं तो काय नुकसान करत नाही. काय त्याचे दांडे मारतात, तो सुट्टी बॉम्ब फुटून त्याला त्रास करतात. काय फॉरेस्ट करतोय त्याला बसायला सुद्धा देत नाही. रात्री आराम करायला, बसायला म्हणजे आराम करायला सुद्धा त्याला देत नाही. दिवस रात्र त्याला त्याच्या पडणं त्रास करत होतं. तर कुठे राहिला तर दुपारचा एका झाडाखाली राहिला तर म्हणजे सावळीसाठी राहिला तरी हे तिकडे त्याला बॉम्ब लावून पाठवून हे करून. तुमचं काय मत आहे की फॉरेस्ट खात्याने कशा पद्धतीने त्याला पुढे न्यायचं आहे किंवा त्याच्यावरती कशा पद्धतीने पुढची प्रक्रिया करायची आहे? त्याला फॉरेस्ट खात्याने त्यांना येऊन त्याला नेऊन जंगलात, मोठ्या जंगलांमध्ये सोडायचं. तिराळीसारख्या जंगलात सोडलं तर हा आता ओंकार माणसेलेला प्राणी आहे. म्हणजे कोणाला मारायला जात नाही. हाक मारल्यानंतर ओळून बघणं हे ते राहिलं. आता कोणाला त्रास देत नाही. तेव्हा त्या हा घेऊन तिराळी जंगलात सोडायला म्हणतो. नाव कसं तुमचं? माझं नाव प्रशांत पांडव. या हत्तीचं विशेष जर एक गुण तुम्ही बघितला ना, तो ज्या गावात जातो होय, तो तिथल्या मंदिराला अवश्य भेट देते. बरोबर. आणि तिथे नतमस्तक होतो. होय होय बरोबर. म्हणजे हे काय आहे, परमेश्वरी काय आहे आपल्याला काय माहिती नाही. या योगायोग पण असू शकतो तसं, पण आहे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा हा आहे. ओके. मी श्यामधुरी बांधा सामाजिक कार्यकर्ते. मी प्रत्येक ठिकाणी सामाजिक कार्यात पुढे अग्रेसर असतो. आणि हत्तीचा विषय, हत्तीसाठी जे वन खात्यावाले बॉम्ब, रस्सी बॉम्बने त्रास देतात, तसे काठीने मारणे हे योग्य नाही. हत्तीसाठी सर्वजण इथले बांध्यात एक प्रोटेक्ट टीम हा ग्रुप बनवला आहे हत्तीसाठी. पण वन अधिकारी जो नाहक त्रास देतात एकदम निंदनीय आहे. त्यासाठी आम्ही उद्या 11 वाजता वन खात्याचे धरणे आंदोलन ठेवलेलं आहे. प्रशांत बांगम, साई कानेकर, साई कल्याणकर, सुशांत बांगम तसेच मी आणि बांद्यातील 100 ते 200 लोक त्या धरणे आंदोलनाला उपस्थित असतात. काल इथलाच हत्ती आम्ही बघितलाय म्हणून तुमच्याकडे आम्ही मुद्दाम आलोय. काय करतोय ओंकार हत्ती? काय तसं करत नाही. फिरतोय, खातोय, देवाच्या इथे येतो, इथे थांबतो, नदीमध्ये जातो, आंघोळ करतो, परत फिरतो, परत येतो. 7 दिवस झाले पुरे, मंगळवारपासून आज सोमवारपर्यंत पुरे 7 दिवस तो येतोय. आता सकाळी येऊन गेलाय. पण कुणाला हानी? कुणाला कधीच हानी करत नाही इकडे. 7 दिवसात तर काय माहित नाही. पण ते कसं शेवटी लोकांची काही भीती असते थोडी. भीती म्हणजे कोणाला मारेल, काय मारेल म्हणून भीती. अजून काय मारला नाही. ते शेती वगैरे खातो, नाचणं, कणसं, केळी वगैरे काही गोष्टी आहेत ते खाऊन जातो समजलं. बाकी काय करत नाही तो. काल काहीतरी गंडेल लावले म्हणजे ते इकडे नाही लावलं. काल नाही, ते 2 दिवसापूर्वी अगोदर ते तिकडे त्या बाजूला इन्सुली त्या साईड. ते गंडेल म्हणजे काही लोक त्या बाजूला लावतात ना, शेती भाती आहे म्हणून आपल्या लोक ह्याच्या एरियात जाऊ दे म्हणून काय कर. इथे आमचे लोक कोण काय करत नाही. आता कुठं आहे तो? आहे इकडे पण खाली आहे. तिकडे जावं लागेल. येईल तो संध्याकाळी इथेच. हो हो 100% येणार. मग गेले 7 दिवस इथंच येतोय? 7 दिवस इथे येतोय. अरे वा. 7 दिवस. आज सकाळी आला, रोज येतो सकाळ संध्याकाळ. काका काय आम्ही आता बघत आहोत की जिथं मंदिर आहेत किंवा तुळशी आहे त्यांच्या बाजूलाच तो येतो. तुम्हाला काय वाटतं याच्या संदर्भात? म्हणजे काहीतरी देवाचं असेल त्याच्या मागे काहीतरी. आता काल इथे प्रत्यक्ष समोर उभा राहिला, सोनवर केली, खाली केला आणि आंघोळीला गेला तो. हो. परत संध्याकाळी आला. ते चालूच आहे त्याचं चक्र. इथून कुठे दूर गेला तरी परत तो येतोय इथेच. टोटल 7 दिवस, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि आज सोमवार. आज आला, सकाळी येऊन गेला. 8:30 वाजता बरोबर आला होता. 8:30 वाजता. मग आता आंघोळला किंवा विश्राम करत आहे? तिथून आंघोळी केली त्याने. तिथून तो तिकडे पलीकडे बागातून असा तिकडे आराम करताय, बसला तिकडे खाली बसलेला आहे. तिथे ते वन विभागवाले आहेत, ते सोडत नाही पुढे लोकांना, कारण झोपल्यामुळे तो आहे आरामशीर. ओके. आपलं नाव कसं? माझं नाव चंद्रकांत बाबुराव आईर. आईरवाडी.